तर जो केक मला दुपारी बनवायचा होता तो आत्ता मी बनवतेय, कारण जे साहित्य केकसाठी पाहिजे ते काही होतं काही नव्हतं, त्यामुळे ना तो केक माझा पोस्टपोन झाला आणि आता संध्याकाळवरती तो गेलाय. आता मी केक बनवते आणि त्याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. चॉकलेट केक मी बनवणार होते, तुमच्यासोबत शेअर करणार होते दुपारच्या वेळेस, पण आता काही कारणामुळे तो पोस्टपोन झाला आणि थोडंसं लेट मी केक बनवती आहे. यांचा यायचा टाईम झालाय, कारण हे गेले होते छत्रपती संभाजीनगरला. यांच्या ऑफिसची जी सिनियर आहे त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि तिकडे ते गेले होते. तिकडे पण जायचं इम्पॉर्टंट होतं म्हणून ते गेले, नाही तर ते असले की मला जे सामान लागतं ते आणून देतात आणि आम्हाला थोडंसं दूरच आहे सामान आणायचं. त्यामुळे आराध्य 5 वाजता शाळेतून आला आणि त्यांनी मला जे सामान लागतं ते आणून दिलं. त्याचं ट्युशनसुद्धा मी बुडवलं, नाही तर 5:30ला तो लगेच ट्युशनला जातो. तर म्हटलं आजच्या दिवस जाऊ दे, ट्युशनला नको जाऊ. ट्युशन त्याचं बुडवलं आणि मी जे काही साहित्य मला लागतं केकसाठी ते मी आणायला लावलं होतं त्याला. तर आता चला केकची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर इथे मी सगळ्यात पहिले एका पातेल्यामध्ये मीठ घेतलेलं ते प्रीहीट करण्यासाठी ठेवलं. त्यावरती एक प्लेट ठेवली जेणेकरून त्यातली वाफ निघून जायचं नाही. तर इथे एका बाउलमध्ये मी तेल घेतलं. ज्या वाटीने मी तेल घेतलं त्याच वाटीने मी दही घेतलेलं. आता क्वांटिटीच्या मानामध्ये म्हटलं तर 80 ग्रॅम दही होतं. सिंपल दही होतं, म्हणजे जास्त आंबट आंबट अजिबात नव्हतं हे दही. साधं दही होतं. त्यामध्ये पिठी साखर जी आहे ना 120 ग्रॅम घेतली क्वांटिटीच्या मानामध्ये. 1.5 कप साखर घेतलेली मी इथे. 1.5 कपला थोडीशी अगदी 1 चम्मच कमी. आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं ते तेल, दही आणि साखर, पिठी साखर. आणि आता इथे ना मी मैदा घेतला 1 कप घेतलेला. आता माझ्याकडे ना कप मेजरमेंट आहेत केकसाठीचे, ते घेतलेले मी कपाने, पण तुम्हाला मी ते मापसुद्धा सांगते. तर 160 ग्रॅम मी मैदा घेतला. थोडंसं कमीच असेल, 10-5 ग्रॅम अंदाजे घेतला म्हणून. तर आता इथे मैदा, कोको पावडर मी पूर्ण 1 पॅकेट घेतलेलं 25 ते 30 ग्रॅमचं. आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ घेतलं, अगदी नावाला मीठ घेतलेलं मी. मिक्स करून चाळून घेतलेलं आणि ते मिक्स करायचं. आता इथे आपल्याला ओव्हर मिक्स अजिबात करायचं नाही, म्हणजे जास्त फेटायचं नाही. बरं, मी जेव्हा स्टार्टिंगला केक बनवायचे ना तेव्हा मला अजिबात जमायचे नाही. थोडेसे बिघडले होते, मोडले होते केक, पण जमायला लागले हळूहळू नंतर. आणि मी याचा कोर्स वगैरे अजिबात केलेला नाही, पण घरामध्ये ना म्हणतात ना आपल्याला जेवढे बर्थडे असतात तर तेवढे मी शिकलेले. घरातल्या घरात मी करून खाऊ घालू शकते आणि पटकन बनवूही शकते. जेव्हा दुकानामध्ये कसं असतं ना, बेस जे असतात ना केकचे ते खूप दिवसाचे बनवलेले असतात, म्हणजे 1-2 दिवसापूर्वीचे असतात. कधी 1 दिवस आधीचे बनवून ठेवतात आणि मग त्यावरती जी क्रीम वगैरे असतात ना ते बेस म्हणजे त्यावरती हे करून देतात ते आपल्याला डेकोरेशन वगैरे करून देतात ते. पण आपण हा असं जर केक बनवले ना सिंपल असे, तर जास्त काही बनवता येत नाही मला, पण सिंपल असे केक बनवते मी आणि पटकन केव्हाही मी घरामध्ये बनवून ताजे केक मुलांना सुद्धा खाऊ घालू शकते आणि मी सुद्धा बनवते. इतकं तर मला केक बनवता येतात आणि मी सुद्धा यूट्यूबवर बघूनच शिकले होते. तर हा चॉकलेट केकसुद्धा मी बऱ्याच दिवसाचं म्हणजे 1-2 वेळेस केला होता. आणि आता काही बर्थडे वगैरे नसतात तर मग काही बनवत नाही इतका. तर आता कसं यांच्या बर्थडेसाठी मी बनवला होता. तर इथे ना मी कुकरचे जे भांडे आहेत ना त्यामध्येच थोडंसं हे करून घेतलं, तेल आणि मैदा कोट करून घेतला आणि त्यावरती ठेवलं. यावरती असं वजन ठेवलं आणि आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, जेव्हा आपण वरती उचलतो ना तेव्हा ते लेअर टाईप खाली पडलं पाहिजे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही करायचं. आणि त्यावरती दुधाची काही क्वांटिटी नव्हती, कारण दूध आपल्याला स्टेप बाय स्टेप टाकायचं, म्हणजे एकदमच टाकायचं नाही, थोडंच टाकायचं. जोपर्यंत त्याची कन्सिस्टन्सी आहे ना अशी वरती चम्मचने उचलल्यावर खाली पडताना लेअर टाईप पडली पाहिजे छान. तर तशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची. तर इथे मी कोको पावडर परत 25 ते 30 ग्रॅम घेतलेलं. पिठी साखर मी त्यामध्ये 2 चमचे उरलेली होती त्यामधलीच, तर ती ॲड केलेली. पण ते मला ना थोडंसं कमी गोड वाटत होतं म्हणून मी परत साधी साखर जरी टाकली ना आपण यामध्ये, जी आपण चहामध्ये टाकतो ती पण ॲड केली तरी चालतं. आणि 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं होतं, तुम्ही बघितलंच. 2 चमचे ॲड केलेलं होतं.
आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं दूध टाकून आणि साखर ॲड केलेली यामध्ये. आता हे पातळ जरी झालं ना तरी घाबरायचं कारण नाही, याला आपल्याला शिजवायचं. तर अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे त्याची कन्सिस्टन्सी. तर छान मग शिजून झालं की त्यामध्ये मला ना बटर टाकायचं लक्ष नव्हतं आणि मग वरतून टाकलं. गरम होतं तर ते पगळून चाललं होतं, म्हटलं जाऊ दे आता शिजवताना थोडंसं 2 चमचे मस्तपैकी त्यामध्ये बटर ॲड करा, मिक्स करून घ्या आणि जो केक आपण बनवला होता त्यावरती हे टाकू शकता. तुम्ही हवं तर जे केक आहे ना त्याचे 2 भाग डिवाईड करून मधातसुद्धा टाकू शकता आणि वरतूनसुद्धा टाकू शकता. तुम्ही जे मी गणाचं बनवलं होतं ना चॉकलेटचं, ते अजून दाटसुद्धा करू शकता बरं का यामध्ये. तर मी अशी कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलेलं होतं. तर ते वरतून ॲड केलं. तुम्ही हवं तर मधून कट करून मधात पण लावू शकता आणि वरतूनसुद्धा कवर करू शकता केकला. तर असं झालेलं होतं आणि 2 10-10वाल्या कॅडबरी आणलेल्या होत्या, त्या अशा कट करून घेतलेल्या आणि डेकोरेशनसाठी असं काहीतरी मी आयडिया लढवली होती. मुलांना खायला आणल्या होत्या 2 कॅडबरी, पण मला दिसल्या, म्हटलं आपण डेकोरेशन करूया आणि मुलंसुद्धा तर खाणारच आहे ना केक, म्हणून मग अशी काहीतरी आयडिया केली डेकोरेशनसाठी. आणि चेरी आणलेल्या होत्या यांनी. मला ना प्लम केक बनवायचा होता गेला ख्रिसमसला, पण तो काही जमला नाही. तर त्यासाठी मी सांगितलं होतं, पण तो काही जमला नाही आणि घरात पडलेलं होतं. मग त्या अशा हाफ कट करून करून मी त्यावरती डेकोरेशन केलेलं. आणि कॅरोसुद्धा आलेला होता. मला म्हटलं आलं मम्मी, मी म्हणून त्याला हक केला. काय काय एन्जॉय केलं म्हटलं, त्याला विचारलं. खूप काही खेळलं म्हणे आम्ही तिथे, मस्त मस्ती घातली, खूप छान छान खेळायला होतं असं सांगत होता तो. त्यानंतर मस्तपैकी ते ऑप्शन करून घेतलं. आणि मी ही साडी ना बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल, कारण ना ही खूप हलकी आहे आणि असं वाटतच नाही मी साडी घातली. खूप हलकी आहे आणि नेसायला सुद्धा इझी जाते पटकन, म्हणून मी ही वेअर करते पटकन साडी. तर नाहीतर तुम्ही म्हणाल ही बऱ्याच वेळेस साडी घातली. आणि आज माझा नवरा झाला आहे 44 वर्षाचे. तर माझ्यापेक्षा ना ते 11 वर्षांनी मोठे आहे. आमचं लग्न झालं तेव्हा मला कळलं ना त्यांची एज, तर मी हपकले होते, कारण इतके मोठे आहे म्हटलं. आणि मी 17 वर्षाची होते. लग्न झाल्यावर 18 वर्षाची झाले आणि त्यांचं एज होतं आमच्या लग्नाच्या वेळेस 27 वर्षाचे ते होते. तर मस्तपैकी आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि मी काही देऊ शकत नाही. माझ्या नवऱ्यानेच मला विचारलं होतं की काय देणार गिफ्ट, तर मी म्हटलं मी काही देऊ शकत नाही, कारण तुमच्या पैशाचं घेते आणि तुम्हाला द्यायचं म्हटलं हे काही पटत नाही. तर मी जेव्हा ना यूट्यूब चॅनल माझं मोनेटाईज होईल, सक्सेस होईल त्यामध्ये, तेव्हा मी तुम्हाला नक्कीच काहीतरी घेऊन देईल म्हटलं गिफ्ट. तोपर्यंत हा केक मी तुमच्यासाठी सरप्राईज बनवला आणि यावरतीच काम दाखवा म्हटलं. छान असं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं, फोटो क्लिक केलेले. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. असं सपोर्ट करत राहा. बाय.